हॅलो एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपलं या नवीन सिरीजचं नाव आहे लेट्स रिवाइज. खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि पुढेही अनेक व्हिडिओ येतील ज्यामध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत ग्रामर टॉपिकची, पण ती वेगळ्या पद्धतीची असेल. त्यात काही ट्रिक्स असतील जेणेकरून तुम्हाला तो ग्रामरचा जो कन्सेप्ट आहे जी अवघड वाटत असेल एखादा प्रॉब्लेम सोडवायला किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधायला, तर ह्या मेथडच्या द्वारे तुम्हाला ते सोप्यात सोपं होईल आणि ते तुम्हाला आन्सर पटकन काढता येईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आता मी शिकवणार नाहीये, हे मी फक्त थोडक्यात सांगणार आहे की हे तुम्हाला कोणत्या पद्धतीने चेंज करायचं असतं आणि त्याची एक छोटीशी मेथड आहे लक्षात ठेवण्याची. बस तेवढं लक्षात ठेवलं की तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाक्य आलं, ऍक्टिव्हचे पॅसिव्ह 8 टेन्स मध्ये होतात. टोटल 12 काळ आहेत, 12 ही चेंज होत नाही, 12 पैकी 8च काळ चेंज होतात. ते कुठले आहेत हे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं. या लेक्चर मध्ये मी शिकवणार नाहीये, फक्त ती ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही कुठलंही वाक्य जे ऍक्टिव्ह मध्ये आहे ते पॅसिव्ह फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करू शकता. तर त्याची ट्रिक काय आहे मी तो ऑलरेडी इथे लिहून ठेवलंय आहे, टू बी आणि V3. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कुठलाही वाक्य की जे तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिलेला असेल, मग तो कोणताही टेन्स असो, मग तो कंटिन्युअस असेल किंवा सिंपल टेन्स असेल, तर तुम्हाला ते जेव्हा पॅसिव्ह करायचंय तर लक्षात ठेवायचं तुम्हाला टू बीचं रूप घ्यायचंय. जे योग्य असेल ते योग्य म्हणजे काय, वाक्य तुम्हाला सोडवताना लक्षात येईल तर एक टू बीचं रूप घ्यायचंय आणि ते नेहमी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपासोबतच असणार आहे. ओके, सो हे कॉन्स्टंट असणार आहे क्रियापदाचं तिसरं रूप. त्याच्या आधी तुम्हाला टू बीचं रूपच घ्यायचं आहे. तर हा आहे फॉर्मॅट ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना. तर पॅसिव्हचं जे वाक्य आहे तिथे टू बीच्या रूपासोबत क्रियापदाचं तिसरं रूप, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल किंवा V3 म्हणतो. ओके, सो घेऊया पहिलं वाक्य. पहिलं वाक्य आहे ही राइट्स लेटर्स. ही राइट्स लेटर्स. तर मग इथे आपल्याला लक्षात येतंय की हा जो टेन्स आहे इथे एस लागलाय म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर आपल्याला वाक्य इथून सुरू करायचं, इथं द असेल किंवा नसेल. लेटर्स अनेक वचन आहे, इथे इज येणार नाही. टू बीचं रूप घेताना आपल्याला जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर घ्यायचंय आर. तर हे काय झालं, टू बीचं रूप झालं. टू बीचं रूप आर, कारण अनेक वचन आहे, इथे एस नसतं, लेटर एकच असतं, तर इज घ्यावं लागलं असतं. टू बीच्या रूपासोबत V3 घ्यायचंय, जो दिलेला व्हर्ब आहे किंवा जे दिलेलं क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप घ्यायचंय, क्रियापदाचं तिसरं रूप. राईट्सचं काय होईल, रिटर्न. लेटर्स आर रिटर्न आणि नंतर बाय आणि शेवटी घ्यायचा करता जो सुरुवातीला आहे, बाय आणि हिम. इथं हे अशा पद्धतीने आपल्याला दिसेल, लेटर्स आर रिटर्न बाय हिम. तर काय लक्षात आलं आपल्याला, इथे टू बीच्या रूपासोबत V3 घेतला आहे. दुसरं वाक्य बघूया. दे आस्क्ड अ क्वेश्चन. त्यांनी एक प्रश्न विचारला. दे आस्क्ड अ क्वेश्चन. मग इथे आपल्याला काय घ्यायचंय, हा भाग आहे सुरुवातीला घ्यायचा आहे अ क्वेश्चन, एकच प्रश्न आहे. अ क्वेश्चन. काळ कोणता आहे बघा, इथे ईडी लागलाय म्हणजे काय आहे, पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स असताना टू-बीचेच रूप घ्यायचे पास्ट फॉर्म मधले. आपण ते ऑलरेडी त्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे. अ क्वेश्चन वॉज आस्क्ड. अ क्वेश्चन वॉज आस्क्ड, कोणी विचारलाय, करता. तो त्याच्या आधी घ्यायचंय बाय, बाय देम आणि फुल स्टॉप, फिनिश. काय लक्षात आलं आपल्याला, टू बीचं रूप आणि V3. तर योग्य टू बीचं रूप म्हणजे काय ते हे मी मगाशी जे म्हणाले की टू बीचं रूप घ्यायचं V3 सोबत. योग्य म्हणजे काय की वाक्य जे असेल, सिंपल असेल, कंटिन्युअस असेल, तर त्याच्यानुसार आपल्याला टू बीचे रूप वेगवेगळे घ्यायचे आहे. हे आहे सिंपल प्रेझेंट, हे आहे सिंपल पास्ट. पुढचं वाक्य बघूया. इज आलंय आणि पुढे ING लागले म्हणजे काय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ING जिथे जिथे येईल तिथे तो कंटिन्युअस टेन्स असतो, कंटिन्युअस टेन्स. त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब कुठला आहे, ॲमिजार आहे, वॉज वर आहे, त्याच्यानुसार पास्ट आणि प्रेझेंट ठरतं. तर इथे इज आहे, इज दाखवतं प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर हे थोड्या वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे, याच्यासाठी लक्ष द्यायचं. आता नेहमीप्रमाणे जो लास्ट पार्ट आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणू. ऑब्जेक्ट घेऊन पुढे ठेवायचं अ स्टोरी. एक वचन आहे, एक वचन आहे. ओके, आता इथे थोडंसं कन्फ्युजन होण्याचं पार्ट आहे, त्यामुळे लक्ष द्या. अ स्टोरी इज काय घेतलं आपण, टू बी घ्यायचं म्हटलं तर त्यात ऑलरेडी आहे इज आणि जर ऑलरेडी आहे. अ स्टोरी इज
आता टू बीचं रूप आलंय तिथे. त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, क्रियापदाचं तिसरं रूप. पण आपलं जे क्रियापद आहे ते आयएनजी सोबत आलेलं, त्याला आयएनजी प्रत्यय लागला आहे, मग तो तसाच सोडून देऊन चालत नाही. तर आयएनजीचं रूप जे आहे ते आपल्याला टू बी सोबत इथे ऍड करायचंय. ओके, सो हे थोडस कन्फ्युजिंग आहे. याच्यानुसार पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात ठेवायचंय, इज तर आहेच, बिंग पण घेतलं आपण, टू बीचंच रूप आहे, टू बीचंच रूप आहे बिंग सुद्धा. ओके, आणि आता क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे रे. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू रिमेंबर. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर क्रियापद आयएनजी लागून आलेलं असेल तर ते आयएनजी असंच काढून टाकता येत नाही. तो आपल्याला वेगळा बी घेऊन त्याला नंतर आयएनजी लावायचंय आणि वाक्याचा अर्थ पण चेंज नाही झाला पाहिजे, तो सेम राहिला पाहिजे. म्हणून आपल्याला याचा आयएनजी काढून बीइंग असं घ्यायचं. ओके, सो अ स्टोरी इज बीइंग रेड बाय घेऊन नंतर करतो बाय हर. शीचं काय होईल, हर होईल. याची हवं तर मी काय कसं चेंज होईल ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते. अंडरस्टूड. परत एकदा वाचू. शी इज रीडिंग अ स्टोरी. ती एक गोष्ट वाचत आहे. अ स्टोरी इज बीइंग रेड बाय हर. एक गोष्ट तिच्याकडून वाचली जात आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज ही हॅज प्लेड क्रिकेट. कोणता टेन्स आहे, हॅज, आणि V3 cricket. We will put cricket in first position. Cricket has been played by him. So हे आहे टू बी चं रूप. परफेक्ट टेन्स. दिस इज परफेक्ट टेन्स. जेव्हा परफेक्ट टेन्स असेल तेव्हा आपल्याला घ्यायचंय टू बी चं रूप. टू बी चं रूप आपल्याला घ्यायचंय बीनच्या फॉर्म मध्ये. क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय हिम. सो दिस इज V3. आणि हा सुद्धा V3च आहे. ओके, नेक्स्ट वन मोर. ही हॅड कॉल्ड हिज फ्रेंड. पुट दिस हियर. हिज फ्रेंड हॅड, ते तसंच घ्या, बीन कॉल्ड. फास्ट टेन्स साठी हॅड बाय हिम. He had called his friend. His friend had been called by him. Easy one. Okay. To be चं रूप आणि be. हे आहे to be in the form of been. योग्य to be चं रूप म्हणजे काय, ते हे आहे. कधी are येईल, कधी was येईल, being येऊ शकतं, been येऊ शकतं, and will be also. The last sentence. She will send a message. Put this over here. A message. will घ्या खाली. will to be चं रूप पाहिजे. what will you do? add be. ओके, हे झालं to be चं रूप, will be. A message will be sent. T. This is V3. So to be plus V3. A message will be sent by her. This is how you have to remember. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, टू बी च्या रूपासोबत V3 यायचं. दिस इज हाऊ यू कॅन चेंज एनी सेंटेन्स ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस.